कितीही मोठी इच्छा असू दे, भगवान शंकर करतील पूर्ण. फक्त ही कथा एकदा ऐकल्याने अडसर होता दूर. महादेवांची पौराणिक कथा. ज्यावेळी समुद्रमंथन झाले त्यामध्ये सृष्टीशी निगडीत सर्व महत्त्वपूर्ण गोष्टींची निर्मिती झाली. परंतु त्याच वेळी समुद्रमंथनामधून हलाहल विष देखील बाहेर पडले. या कथेमध्ये रमून जाण्यापूर्वी तुम्हाला जर महादेवांचा आशीर्वाद हवा असल्यास कमेंट बॉक्समध्ये ओम नमः शिवाय किंवा हर हर महादेव टाईप करायला विसरू नका. नक्कीच महादेव तुमच्यासुद्धा आयुष्यात चमत्कार घडवतील. या हलाहल विषामध्ये ब्रह्मांडाला नष्ट करण्याची ताकद होती आणि या विषाला नष्ट करण्याची क्षमता केवळ भगवान शिवांमध्येच होती. त्यामुळे त्यांनी हे हलाहल विष प्राशन करून ब्रह्मांडाला वाचवले. पण विष प्राशन केल्यामुळे त्यांचा कंठ निळा झाला व संपूर्ण देहाचा दाह होत होता. वैद्यांनी भगवान शिवांना संपूर्ण रात्र जागून काढण्याचा उपाय सांगितला. सर्व देवांनी भगवान शिवांना बरे वाटावे म्हणून रात्रभर गायन आणि नृत्याची व्यवस्था केली. सकाळी महादेवांनी सर्वांना आशीर्वाद दिला. या संपूर्ण घटनाक्रमामुळे सृष्टी वाचली म्हणून त्या रात्रीला महाशिवरात्री असे नाव पडले. अंगाच्या होत असलेल्या दाहामुळे भगवान शिवांनी या दिवशी तांडव नृत्य देखील केले. महाशिवरात्री या दिवशी भाविक संपूर्ण दिवस उपवास करतात. भगवान शिवांचे शिवलीलामृत महारुद्र भजन गायन इत्यादींचे आयोजन केले जाते. भगवान शिवाचे दर्शन घेऊन त्यांचा कृपाप्रसाद मिळवण्याकरता आराधना केली जाते. शिवाच्या मंदिरांमध्ये महाशिवरात्रीला मोठ्या संख्येने भाविकांची गर्दी दिसून येते. 12 ज्योतिर्लिंग ज्या ज्या ठिकाणी आहेत तिथे सर्व लाखोंच्या संख्येने भाविक महाशिवरात्रीला दर्शन घेण्याकरता जमा होतात किंवा एरवी सुद्धा भगवान शिवाचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी दर्शन घेण्यासाठी जात असतात. भगवान शिवाचे ज्या ज्या ठिकाणी तीर्थक्षेत्र आहेत तेथे मोठ्या प्रमाणात यात्रा सुद्धा भरतात. शिवशंकराला 108 बेलपत्र वाहून शिवनामावली देखील उच्चारली जाते. काटे धोत्र्याचे फूल भगवान शंकराला वाहण्याची देखील पद्धत आहे. भगवान शिवाला भोळा शंकर देखील म्हटलेले आहे. उपासना केल्यावर त्वरित प्रसन्न होणारा आणि इच्छित फळ देणारा हा महादेव सर्वांचे कल्याण करणारा आहे. शिवपुराणांमध्ये अशी सुद्धा एक कथा सांगितली जाते. ती म्हणजे एकदा पार्वतीने परमेश्वर शिवशंकरांना विचारले, असे कोणते श्रेष्ठ तसेच सरळ व्रतपूजन आहे ज्यामुळे मृत्यू लोकातील प्राण्यांना तुमची कृपा प्राप्त होईल. उत्तरादाखल शंकराने पार्वतीला शिवरात्रीच्या व्रताची कथा सांगितली. एका गावात एक शिकारी राहत होता. मुके जनावरांची हत्या करून तो आपल्या कुटुंबाचे पालनपोषण करीत असे. तो सावकाराचा कर्जदार होता. त्याने त्याचे कर्ज वेळेवर चुकवले नव्हते. त्यामुळे संतापून सावकाराने शिकाऱ्याला शिवमठात कैदी बनवले. योगायोगाने त्याच दिवशी शिवरात्र होती. शिकाऱ्याने ध्यानमग्न होऊन शिवाय संबंधित धार्मिक गोष्टी ऐकत राहिल्याने चतुर्दशीला त्याने शिवरात्रीची कथा सुद्धा ऐकली. सायंकाळी सावकार आणि त्याला जवळ बोलावून कर्ज फेडण्याविषयी विचारले. शिकारी दुसऱ्या दिवशी सर्व कर्ज फेडेन असे वचन देऊन कैदीतून सुटला. आपल्या दिनचर्येप्रमाणे तो जंगलामध्ये शिकारीसाठी गेला. पण दिवसभर कैदेत राहिल्यामुळे तो तहान भुकेने व्याकुळ झाला होता. शिकार करण्यासाठी तो तलावाकाठच्या बेलपत्राच्या झाडावर मचाण बांधू लागला. बेलवृक्षाच्या खाली बेलपत्रांनी झाकले गेलेले शिवलिंग होते. शिकाऱ्याला मात्र हे माहीत नव्हते. मचाण बनवताना त्याने ज्या फांद्या तोडल्या त्या योगायोगाने शिवलिंगावर पडल्या. या प्रकारे दिवसभर उपाशी असलेल्या शिकाऱ्याचे व्रत सुद्धा झाले आणि त्याच्या करवी शिवलिंगावर बेलपत्र सुद्धा वाहिले गेले. एक प्रकारानंतर एक गर्भिणी हरिणी तलावावर पाणी पिण्यासाठी पोचली. शिकाऱ्याने आपल्या धनुष्याने तिच्यावर नियम साधलाच होता. तितक्यात ती हरिणी बोलली, मी गर्भिणी आहे. तू एकाच वेळी 2 जीवांची हत्या करशील. हे योग्य नाही. मी आपल्या पिलाला जन्म देऊन लवकरच तुझ्या समोर येईन, तेव्हा तू मला मार. शिकाऱ्याने धनुष्य बाजूला ठेवले आणि हरिणी झाडाआड लुप्त झाली. काही वेळाने दुसरी हरिणी तिथून निघाली. शिकाऱ्याच्या आनंदाला पारावर उरला नाही. त्याने तिच्यावर नेम साधला. हे बघून त्या हरिणीने त्याला सांगितले की हे शिकाऱ्या, मी एक कामातूर विरहीन हरिणी आहे. आपल्या प्रियेच्या शोधात भटकत आहे. मी माझ्या पतीला भेटून लवकरच तुझ्याजवळ येईन. शिकाऱ्याने तिला सुद्धा जाऊ दिले. 2दा शिकार हातातून गेल्यामुळे तो चिंतित झाला होता. तेवढ्यात एक हरिणी आपल्या पिल्लासोबत तिथून निघाली. शिकाऱ्याला जणू सुवर्ण संधीच मिळाली. त्याने धनुष्याला बाण लावला
आणि बाण सोडणार तेवढ्यात ती हरणी बोलली, हे शिकाऱ्या, मी माझ्या पिल्लाला त्याच्या वडिलांकडे सोडून लगेच येते, त्यावेळी तू मला मारू शकतोस. शिकारी हसला आणि म्हणाला, समोर आलेली शिकार सोडून द्यायला मी काही मूर्ख नाही. याआधी सुद्धा मी 2दा शिकार गमावली आहे. माझी मुले तहानभुकेने व्याकुळ झाले असतील. उत्तरादाखल हरणी म्हणाली, जशी तुला आपल्या मुलांची काळजी वाटत आहे तशीच मला सुद्धा वाटत आहे. त्यामुळे मी फक्त काही काळ तुझ्याकडून जीवनदान मागत आहे. माझ्यावर विश्वास ठेव, मी लगेचच परत येईन. हरणीचा तो व्याकुळ स्वर ऐकून शिकाऱ्याला तिची दया आली आणि त्याने तिला सुद्धा जाऊ दिले. शिकार न मिळाल्यामुळे तो बेलाच्या झाडावर बसून बेलपत्र तोडत खाली फेकत होता. काही वेळाने एक धष्टपुष्ट मृग त्या रस्त्यावरून जात होता. आता या मृगाची नक्कीच शिकार करावी असा विचार शिकाऱ्याने केला, पण त्याच्यावर नेम धरला असता तो हरिण विनवाण्या स्वरात म्हणाला, हे शिकाऱ्या, जर तू माझ्या आधी 3 हरणींना मारले असेल तर मला मारण्याचाही वेळ करू नकोस. म्हणजे त्यांच्या वियोगात मला एक क्षणही दुःख सहन करावे लागणार नाही. मी त्यांचा पती आहे आणि जर तू त्यांना जीवनदान दिल्याशिवाय तर मला काही क्षणांसाठी जीवनदान देण्याची कृपा कर. मी त्यांना भेटून तुझ्यासमोर हजर होईन. हरणाचे बोलणे ऐकून शिकाऱ्याच्या डोळ्यांसमोरून संपूर्ण रात्रीची घटनाचक्र आले. त्याने सर्व कथा हरणाला ऐकवली. तेव्हा हरिण म्हणाला, मला माझ्या 3ही पत्नी येथून वचनबद्ध होऊन गेलेल्या आहेत, मात्र त्या माझ्या मृत्यूनंतर आपल्या धर्माचे पालन करू शकणार नाही. त्यामुळे तू मला आता जाऊ दे. मी त्यांच्या समवेत तुझ्यासमोर हजर होतो. उपवास, रात्रीचे जागरण तसेच शिवलिंगावर बिल्वपत्र चढवल्यामुळे शिकाऱ्याच्या हिंसक हृदयाचे निर्मल हृदयामध्ये परिवर्तन झाले होते. धनुष्य त्याच्या हातातून निसटले. शिवाने त्याच्या हृदयात बदल घडवून आणला. त्याला आपल्या भूतकाळातील कर्मांचा पश्चाताप झाला. थोड्याच वेळात हरिण सहपरिवार शिकाऱ्यासमोर आला. या प्राण्यांमधील प्रेम पाहून शिकाऱ्याच्या डोळ्यातून अश्रू वाहायला लागले. शिकाऱ्याने त्यांना न मारता आपणही मुक्या प्राण्यांची हिंसा न करण्याचे ठरवले. देवलोकातून समस्त देव ही घटना बघत होते. घटनेची परिणती झाल्याबरोबर देवी देवतांनी फुलांचा वर्षाव केला. तेव्हा शिकारी तसेच हरिण परिवाराला मोक्षप्राप्ती मिळाली. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या कथामंथन या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहून चॅनलला आणि आम्हाला सपोर्ट केल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप आभार. धन्यवाद.